तर एकीकडे अजित पवार यांना डेंग्यू झाला होता आणि त्यानंतर ते बरे झाले आणि त्यानंतर लगेचच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीदरम्यान त्यांनी शिंदे गटावरती नाराजी व्यक्त केली आहे की शिंदे गटाकडनं संपूर्ण दबाव तंत्र जे आहे ते अजित पवार गटाकडे केलं जात आहे आणि निधी वाटपांमध्ये अजित पवार गटाला कुठेतरी दुजाभाव दिला जातोय अशी तक्रार अमित शहांकडे केली आहे. ही बातमी आहे. दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे, बायको कशी वागते, पोरं कशी वागतात, नवरा कसा वागतो, हे शेजारच्याने जास्त बघू नये. परंतु ज्या गोष्टींकरता तुमच्याशी तफावत घेऊन दुरावा घेऊन ते सत्तेत गेले त्याच ते खोटंच होतं ना सगळं. ते सगळं खोट्याच्याच आधारावर होतं ना. म्हणून तर मी नेहमी म्हणतो अधर्माविरुद्ध धर्माची लढाई आहे. राजकीय फटाके फुटण्यासाठी अजून वेळ आहे असं राहुल नार्वेकर यांचं म्हणणं आहे. वेळ आहे का? राहुल नार्वेकरांनी फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि मुख्य न्यायाधीशांना केलेलं वक्तव्य याच्या चौकटीत राहून जे काय करायचं, फटाके वाजवायचे, सुरसुऱ्या वाजवायच्या, जमीन चक्र लावायचे का बाण लावायचे, हे त्यांचं त्यांनी ठरवावं. पण एखाद्या अध्यक्षाने ही भाषा, जेव्हा ज्युडिशियल चालू आहे, ट्रायब्युनल तुम्हाला घोषित केलेलं आहे आणि वारंवार तुम्हाला सुप्रीम कोर्ट आठवण करून देते की तुम्ही ट्रायब्युनल आहात, म्हणजे तुम्ही जज आहात, तेव्हा असं बोलणं हे त्यांच्यासारख्या माणसाला शोभा देत नाही, जो लॉचा अत्यंत चांगला विद्यार्थी आहे, ॲडव्होकेट राहुल नार्वेकर. तेव्हा जजच्या मर्यादा काय असतात ह्या त्यांनी ओळखाव्यात. बाकी स्वातंत्र्य बोलण्याचं बोला. सर, 2 दिवसापूर्वी जी अजित पवार आणि शरद पवारांची भेट घेतली अशी देखील चर्चा आहे. सध्या घर वापसीची चर्चा. शरद पवारांच्या घरात सगळ्यांना जेवण होतं. शरद पवार तिथे उपस्थित होते. घरगुती कार्यक्रमाला सर्वात वडीलधारी माणूस आज पवार कुटुंबात शरद पवार आहेत, ते गेले. तिथे सगळे जमा होते आणि त्यांना नंतर कार्यक्रम होता बावधनला, ते तिथनं निघून गेले. आतमध्ये काय झालं हे मला काय माहीत नाही, पण अशी कुठलीही राजकीय चर्चा होण्याचं मला तरी ह्या अफवा वाटतात. ह्याच्यात कुठलंही सत्य नाही हे मी स्पष्टपणाने सांगू शकतो. सर, सकाळी दिलीप वळसे पाटील भेट घेतात, त्यानंतर दादा जाऊन भेट घेतात आणि लगेच शहांची भेट घेतात दादा. हे बघा, काही गोष्टी योगायोगाने घडी सुटतात. दिवाळीचे दिवस होते, साहेब ह्या दरम्यान कायम पुणे आणि बारामतीत असतात. दिलीप वळसे हे नाही म्हणायला गेले तरी अनेक वर्ष साहेबांच्या जवळ होते. ठीक आहे, आता राजकीय दुरावा निर्माण झाला आणि ते फार लांब गेले. पण साहेब म्हणजे जे त्यांच्यातली जी माणुसकी आहे साहेबांची, ती सगळ्याच्या पलीकडे आहे. एखादा जर माणूस भेटायला गेला तर ते दरवाजा बंद नाही करणार, तो अगदी कितीही मोठा दुश्मन असो. त्यामुळे जर दिलीप वळसे पाटील गेले असतील तर त्यांना प्रेमानेच वागवणार साहेब. पण शेवटी जे करायचं ते त्यांनी केलं ना. निवडणूक आयोगात बसून, सुप्रीम कोर्टात त्यांनी सगळीकडे दाखवून दिलं की मी लढणार आहे आणि मी अगदी असं जिद्दीने लढणार आहे. त्यामुळे आता ह्या चर्चा सगळ्या उगाच अफवा, हवा तयार करायची, आणि हे कोण करतं ते पण आम्हाला माहिती आहे. शरद पवारांना हे सिरियसली घ्यायचंच नसतं तर त्यांनी एवढे मोठे मोठे वकील सुप्रीम कोर्टात दिलेच नसते. सुप्रियाताईंना त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊच दिलं नसतं. ते स्वतः निवडणूक आयोगात येऊन बसलेच नसते. ह्याचं किती गांभीर्य आहे हे महाराष्ट्राला कळतंय. त्यामुळे ह्याच्यातलं गांभीर्य कमी करावं आणि जे शरद पवारांना जी आपुलकी मिळते महाराष्ट्रातनं की ह्या वयातही हा माणूस लढतोय आणि म्हणजे याला किती त्रास दिला जातोय, ही जी लोकांच्या मनात घर करून बसतंय, ते कुठेतरी कॉम्प्रोमाइज होत आहे, परत जात आहेत. कोण परत बिरत जात नाही आणि घेत नाही. सर्व कार्यकर्त्यांमध्ये या भेटीमुळे काही संभ्रम होणार? मला वाटत नाही संभ्रम होतो. भावाभावांमध्ये वाकडं असतं, पण आई आजारी पडल्यावरती दोघंही भाऊ जातात. अशा घरगुती कार्यक्रमावरनं काय तुम्ही म्हणजे काय समजून घेणार आहात कार्यकर्त्यांना विरोध? आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं ना की जो माणूस इलेक्शन कमिशनमध्ये 2.5 तास जाऊन बसतात, येऊन बाईट देतात मनू सिंघवीच्या बाजूला उभं राहून, ते आता काय म्हणजे कुठल्या लेवलची त्यांची हे गेलेली हे तुम्हाला कळायला पाहिजे ना.
म्हणजे तुमच्यासारखे ज्येष्ठ पत्रकार असा प्रश्न विचारतात त्याचंच मला हसू येते. सर, एकीकडे महाविकास आघाडीच्या सभा ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत. वज्रमूठ सभा गेल्या 7 महिन्यांपासून झालेली असं आहे की आता दिवाळी संपल्यानंतर बैठक होईल आणि सगळ्या वज्रमूठ सभेला परत एकदा सुरुवात होईल. परंतु जो गॅप गेलेला आहे तो गॅप गेला तो तुम्हाला मध्यंतरी काय राजकारण झाले तुमच्या डोळ्यासमोर आहे ना. परंतु मग काँग्रेस तुम्हाला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात काँग्रेस रिस्पॉन्स करत नाहीये का आता? असं तुम्हाला हे सगळं कोण सांगतं की हा रिस्पॉन्स करत नाही तो रिस्पॉन्स करत नाही? तुमच्या बातम्या येतात कुठनं तेच मला कळत नाही. कुठल्या पिशवीतनं काढता हो तुम्ही या बातम्या? पवार साहेबांबद्दल गेले काही दिवस वेगवेगळे सर्टिफिकेट काढून एक प्रकारे बदनामी करण्याचा कसली बदनामी, किती फालतूगिरी आहे, किती फालतूगिरी आहे. नामदेवराव जाधवांच्या विरोधात काही ठिकाणी FIR सुद्धा करण्यात आलेले आहेत. खरं माझं म्हणणं आहे ते नामदेवराव जाधव कोण व्यक्ती आहे हीच महाराष्ट्राला माहित नाही. कशाला वगैरे ते नामदेवराव जाधव कोण आहे त्याचं नाव घेता मला कळत नाही. जो माणूस मी जाधवराव कुटुंबियांचा वंशज आहे आणि जाधवराव कुटुंबीय पत्रक काढतात की आमचा कोणी नाही, त्याला काय म्हणजे कशाला आपण महाराष्ट्राने कशाला महत्व दिलं पाहिजे हे तुम्ही पत्रकारांनी ठरवायला पाहिजे. नामदेवराव जाधव हा बातम्यांचा भाग होऊ शकतो याचंच मला आश्चर्य वाटतं. असंच एक नाव अजून पुढे येत आहे दिलीप पाटील म्हणून. कोण काय माहीत, दिलीप पाटील, दिलीप शिंदे, कोण अजून दिलीप चव्हाण असे येत राहतील ना. असे कार्टून महाराष्ट्रात खूप जन्माला येतात. मग ते प्रत्येक कार्टून तुम्ही हेडलाईनवर घेणार आहात का? पक्षाकडनं त्यांच्यावरती कारवाईची कायदेशीर कारवाई होणार का? मला नामदेवराव जाधव काय बोलतायत हेच मी आजपर्यंत ऐकलेलं नाही. माझ्या युट्यूबवर नामदेवराव आलेले नाहीत आणि यातले नामदेवराव आणि भामदेवरावकडे बघायला वेळ पण नाही माझ्याकडे. तर एकंदरीत मुंब्रामधल्या त्या तुम्ही जो वादग्रस्त शाखा बोलली त्या शाखेचं आता जोरदारपणे बांधकाम सुरू आहे. त्या संदर्भात तुम्ही ट्विट सुद्धा केलेलं आहे. परंतु प्रशासनाकडनं अजून कोणतीच प्रशासनाकडनं कुठलीही कारवाई केली जाणार नाही. आमचं प्रशासन हे शंड आहे. तिथले DMC आहेत मनीष जोशी, ते आजपर्यंत तिथे फिरलेले नाहीत. मुख्यालय चे अतिक्रमणचे अधिकारी आहेत महेश आहेर, ते तिथे फिरलेले नाहीत. गोदापुरे नावाचे अतिक्रमणचे इन्चार्ज आहेत ते तिथे फिरलेले नाहीत. पिचड नावाचे वार्ड अधिकारी आहेत ते तिथे फिरलेले नाहीत. या सगळ्यांकडे तक्रारी देण्यात आलेल्या आहेत. अधिकृत बांधकाम म्हणजे त्याच्यातला काही भाग हा गुरुचरण आहे, काही भाग हा प्रायव्हेट जमीन आहे ज्याच्यावर काही जणांची मालकी आहे. त्या मालकांची परमिशन नाही, प्लॅन पास नाही. असं असताना पोलिसांच्या डोळ्यात देखत बांधकाम केलं जाते, डोळ्यात देखत. आणि मला दुर्दैवाची गोष्ट ही वाटते की ही शाखा जी बांधण्याची तयारी सुरू झाली आहे हे तुम्ही बळकावलेली शाखा आहे, ती जमीनदोस्त केली आहे. ज्याला मंदिर मानलं जातं शिवसेनेच्या भाषेमध्ये ते मंदिर उद्ध्वस्त केलं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही तुमची शाखा बांधताय. ती शाखा आता कोण बांधतंय? तर मुख्यमंत्र्यांच्या पक्षातर्फे ती बांधली जाते. मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामाला इतका उघडपणाने पाठिंबा देणं हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नाही असं माझं म्हणणं आहे. आणि हे आजूबाजूचे जे असतात ना ते असे मोठ्या नेत्यांना अडचणीत आणतात. उद्या ही केस कोर्टात जाणार, कोर्टामध्ये सगळे फोटो सबमिट होणार, त्या तिथे लावलेले फोटो सबमिट होणार, तुम्ही जे ज्या मुलाखती दिल्या आहेत त्या सबमिट होणार. कोर्ट हे प्रकरण लाईटली नाही घेणार. तुम्ही प्रशासनाचे अधिकारी लाईटली घेतील पण कोर्ट लाईटली घेणार नाही ना. खरं एव्हा ना अभिजित बांगर आमचे जे जिल्हा म्युन्सिपाल्टीचे प्रमुख आहेत त्यांनी ह्याच्यावरती चौकशी कारवाई काहीतरी करायला हवी होती. जर असंच असेल तर प्रत्येक राजकीय पक्ष कुठल्याही जमिनीवर जाऊन आपलं कार्यालय बंदायला सुरुवात करेल. मग कसं रोखणार तुम्ही? भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील खरं तर महापालिका आयुक्तांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलंय ठाण्याच्या की महापालिका आयुक्त सगळ्या मोठ्या बांधकामांना अभय देतात. ठाण्यातलं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले. प्रदूषणाचा आणि अनधिकृत बांधकामांचा फार संबंध आहे असं माझं मत नाही. पण ही गोष्ट खरी
की ठाण्यामध्ये 8-8 मजली इमारती बांधल्या जात आहेत, खुलेआम बांधल्या जात आहेत, त्याच्यावरती कुठलाही लगाम नाही आहे, ठाण्याची पाण्याची परिस्थिती वाईट आहे. हे सगळं माहीत असताना जर प्रशासन शांत बसत असेल, हप्ते ठरलेत, आमचे डीएमसी हप्ता घेतो, आमचा वॉर्ड ऑफिसर हप्ता घेतो, त्याचा क्लार्क हप्ता घेतो, ॲडिशनल कमिशनर हप्ता घेतो, इलिगल मधनं रेट ठरलेले आहेत. कलेक्टरची नावं सांगू शकतो मी, त्यांच्यासाठी कलेक्शन कोण करतंय. 300 अनधिकृत बिल्डिंगी बांधल्या जात आहेत, त्या विदाऊट हप्त्याशिवाय बांधल्या जातात काय. सर एक दुसरा मुद्दा आहे की गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यातला वाद निकोपाला गेला, जे शिंदे गटाचे दोघं नेते आहेत. आणि गजानन कीर्तीकरांनी पत्र लिहून सांगितलं की रामदास कदम हा सगळ्यात मोठा गद्दार आहे. गद्दाराला गद्दारीची भाषा समजते यार, आपल्याला काय करायचंय, आपण निष्ठावान माणसं, कुठे त्यांच्या नादाला लागायचं, ते काय करतात त्याच्यावर चर्चा करायची. शिंदे यांनी सांगितलं की मुंबईमध्ये पुष्कळ बार उडाले होते तुमच्याकडून. चांगलं आहे ना, त्यांचा खरा बार जर अनधिकृत बांधकामाने उडणार असेल तर त्यांचं मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर राहून एका अनधिकृत बांधकामाला तुम्ही खुलेआम पाठिंबा देता, चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राला एक नवीन उदाहरण दाखवताय तुम्ही. अजित पवार ज्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते, त्यावेळेस एकनाथ शिंदे युडी मिनिस्टर होते, आधीच्या गव्हर्नमेंटमध्ये, त्यावेळेस विकास निधीचा मुद्दा गाजत होता. आता परत अजित पवारांच्या गटाकडनं असा एक दावा केला जातो की त्यांना डेव्हलपमेंट फंड तेवढा दिला जात नाही. हे बघा, असं आहे की त्या बाजूच्या घरामध्ये काय चालू आहे हे मला अजिबात माहीत नाही, मला ती बघण्याची सवय नाही. जे त्या ज्या कारणासाठी जिथे गेले आहेत त्यांच्या मनात काय होत असेल तर त्यांनी ठरवावं ना. तुम्ही जे कारण महाराष्ट्राला सांगितलं, निधी मिळत नाही, म्हणजे एकनाथ शिंदेंनीच सांगितलेलं की राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेना संपणार आहे, आज तेच एका राष्ट्रवादीच्या गटाबरोबर खुर्ची शेअर करतायत, चर्चा करतात, दररोज एक दिवसाआड दोघं भेटतायत. तेव्हा ह्यांच्या वक्तव्यांवर तुम्ही कुठपर्यंत विश्वास ठेवणार. महाराष्ट्राला हे सगळं दिसतंय ना, हे जे नाटक आहे ते महाराष्ट्राला उघडपणाने दिसतंय सगळं. सर, खोट्या ऍफिडेव्हिटच्या संदर्भात देखील तुम्ही सांगितलेलं आहे की झोमॅटो बॉय असेल, हाऊसवाईफ असेल, अनेक जवळपास हजारोच्या संख्येने खोटे ऍफिडेव्हिट अजित पवार गटाकडनं सादर केलेले आहेत. ते माध्यमांसमोर तुम्ही कधी ठेवणार? नाही, असं काय, मला माहित नाही तारीख बिरीक काय होणार आहे ते, पण सगळं खोटंच केलंय. म्हणजे पक्ष फोडण्यापासनं, निशाणी खिचण्यापासनं सगळं खोटं, खोट्याला खोटंच जोडावं लागतं. खऱ्याची ताकद वेगळीच असते आणि ती शरद पवारांकडे दिसते ना, तोंडावर दिसते. जिस तरीके से अजीत पवार ग्रुप ने एफिडेविट 2.5 लाख 3 लाख एफिडेविट चुनाव आयोग में डाला और कहा कि सारे एफिडेविट सब सही हैं, अभी जो जानकारी जिस तरीके से आप कह रहे हैं कि उसमें बहुत सारे ऐसे हैं जो गलत तरीके से दिए. देखो, एफिडेविट गलत होना ये कानूनन गुनाह है. वो नोटरी करता है वो भी जेल में जाएगा, वो एफिडेविट जिसने किया है वो भी जेल में जाएगा. तुम हमको मूर्ख बना सकते हो लेकिन तुम कोर्ट को मूर्ख नहीं बना सकते. और संविधान में वैसा लिखा गया है, सेक्शन 196, राइट, 196, 203, सेक्शन 196, 203, 205, ये सेक्शन से उसके ऊपर, खास हलफनामे के ऊपर, एफिडेविट जिसको बोलते हैं उसके ऊपर. जिस तरीके से मुंब्रा और कलवा में उस दिन पोस्टर बैनर फाड़े गए, उद्धव ठाकरे के जाने से रोकने की कोशिश की गई, उसके बाद एक विवादित जो स्ट्रक्चर था उसको फिर भी बनाने का काम शुरू हुआ, उसको कैसे देख रहे हैं? प्रशासन दोनों हाथ ऐसे पकड़ के बैठी हुई है और मुख्यमंत्री अगर स्वयं उसको बचाने की कोशिश कर रहे हैं, अनधिकृत बांधकाम को, तो महाराष्ट्र में किसी भी बांधकाम तोड़ने का अधिकार इस सरकार को नहीं है. अब तो मुंब्रा में जिधर चाहे कोई बिल्डिंग बना लो. अगर आप बिल्डिंग बना सकते हो अनधिकृत, तो आप किसी को क्यों रोक सकते हो? प्रशासन किसको क्यों रोकेगा? एक को एक न्याय और दूसरे को दूसरा न्याय, ये डॉक्टर अंबेडकर ने संविधान में ही मना किया है. इक्वल बिफोर द लॉ, ऐसा डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ने संविधान में ही कहा है. अगर मुख्यमंत्री वही बात नहीं समझते तो फिर तो महाराष्ट्र की हालत बुरी हो जाएगी.
अजीत पवार का जिस तरीके से शरद पवार साहब से मिलना घर के कार्यक्रम में, वो लोगों में कंफ्यूजन पैदा नहीं? कुछ कंफ्यूजन नहीं है। जो शरद पवार 2.5 घंटा चुनाव आयोग में जाके बैठ के वकीलों के साथ चर्चा करके उधर जाके बैठते हैं, आयोग की चली हुई कार्रवाई को सुनते हैं, आके बाइट देते हैं, सर्वोच्च न्यायालय में उनकी बेटी जाती है, क्या वो पवार साहब को पूछे बिना सुप्रिया तक गई होगी? तो लड़ाई में दोनों बाप बेटी इतने सतर्क है, इतने गंभीरता से जूझ रहे हैं, तो बात काहे की रही? राहुल नार्वेकर जिस तरीके से कहते हैं कि दिवाली के बाद पटाखे फूटेंगे, और किसके फूटेंगे हालांकि उन्होंने नहीं बताया, लेकिन ये जो ऐसा है कि स्पीकर को अपने बातों में मर्यादा बरतनी चाहिए। वो लवाद है, यानी ट्राइब्यूनल है, यानी इसका मतलब ये वो न्यायाधीश है। अगर हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट का न्यायाधीश बाहर आके बोलने लगे कि 31 तारीख को हो सकता है पटाखे बजेंगे, तो कोई मतलब ही नहीं रहता। फिर मुझे लगता है कि अध्यक्ष ने जानना चाहिए कि वो अध्यक्ष नहीं है, वो लवाद है, वो न्यायाधीश है। उनका ऐसा बात करना, मुझे लगता है कि उन्होंने अपना पद गंभीरता से नहीं लिया है। वो किसी पार्टी के नहीं है, वो अब विधानसभा के अध्यक्ष है, जिसमें 288 सदस्य है, और उसका लवाद जो है ट्राइब्यूनल, उसके वो न्यायाधीश है। पवार साहब का एक जो मराठा और ओबीसी सर्टिफिकेट को लेकर के जो अफवाहें फैलाई जा रही हैं, देखो ऐसा है, ऐसे अफवाहें पवार साहब के बारे में पिछले 40 सालों से चालू है। पवार साहब का सर्टिफिकेट ही क्यों घुमा है और किसका नहीं घूमता है? क्योंकि पवार साहब के बारे में कुछ भी करो तो हवा वैसा तेज चलने लगती है। और ये कौन चला रहा है, क्या चला रहा है, कौन सा आईटी सेल चला रहा है, सब लोगों को मालूम है। यानी ये लेवल पे आ गए तुम कि तुमको पवार साहब के जात का झूठा बनाना पड़ता है। कल धनगर डाल देंगे, फिर बोलेंगे शरद पवार वंजारी है, फिर बोलेंगे वो धनगर जो क्या लिंगायत है, कुछ भी बोल देंगे। पवार तो शेड्यूल कास्ट में भी है, कल डाल देंगे नवबुद्ध है। सर्टिफिकेट को आजकल वो कंप्यूटर पर बनाना आसान बात है यार। एआई जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस है, उसका इस्तेमाल इस तरीके से चीजों को हो रहा है। तो ऐसा है, आर्टिफिशियल इंटेलिजेंस कुछ भी कर सकता है अब दुनिया में। तुम्हारे बारे में अभी मैं आर्टिफिशियल इंटेलिजेंस में कहूं कि पांडे के बारे में 100 लाइन के मुझे ऐसे लेके भेज दो, तो वो तुरंत 15 मिनट में ऐसे आ जाएगा कि पांडे इधर इधर काम करता है, बहुत अच्छा आदमी है, इतना सीखा है, बहुत अच्छी हिंदी बात करता है, इंटरव्यू भी बहुत अच्छा लेता है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।